नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता. आज सविता ब्लॉग साहित्यकला, लेखन, कविता आणि चारोळीमध्ये आज सुंदर असा लेख घेऊन आलेले आहे. लेखाचं नाव आहे, सांगते, अ, कांचन दीक्षित यांचा लेख आहे आणि हा असं का वागला, तो तसं का वागला. चला, त्याचं उत्तर आहे ह्या लेखामध्ये. ज्यांना ऐकायची आवड असेल त्यांनी शेवटपर्यंत नक्की ऐका. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याआधी जे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावमध्ये ज्या चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे, तिला बिचारीला हे मिळो, आत्म्याला शांती मिळो आणि त्या नराधमाला चांगली शिक्षा मिळो, ही देवाकडे माझी तर खूप मनापासून प्रार्थना आहे की त्याला लवकर शिक्षा हो. आणि दुसरी गोष्ट, परवाच्या 4 दिवसाखाली जागतिक पुरुष दिन झाला. अ, आपण वुमेन्स डे जसं साजरा करतो तसा हॅपी मेन्स डे पण होता आणि पुरुषांना पण भावना असतात. ह्या पण गोष्टी आहेत त्यामध्ये. पण काय, हां, त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्व दादांना, भावंडांना, सगळ्यांना हॅपी मेन्स डे सगळ्यांना. आणि चला, तो विषय आता क्लोज करून लेकराला, आत्म्याला शांती लाभू दे आणि त्या नराधमाला शिक्षा होऊ दे, ही देवाकडे विनंती करू. आजचा लेख वाचते. कांचन दीक्षित यांचा लेख आहे. लेखाचं नाव आहे, हा असं का वागला, तो तसं का वागला. कोण कसं वागलं, कोण कसं वागलं या विचारामध्ये स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार जरा करा. आपण कुठे चुकलोय याचा पण जरा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्यायला शिका आणि पुढच्या प्रवासाला आनंदाने एकदम सुरुवात करा. या दुनियेत एकही असा मनुष्य नाहीये की तो ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी असे नाही आहेत म्हणायला. ज्याने सृष्टी निर्माण केलेली आहे त्याला हे सर्व भोगावं तर लागलेलंच आहे. आपण तर साधारण मनुष्य जन्म आहोत. सर्व गोष्टी मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रह माणसांच्या मनामध्ये हा अपूर्ण राहतो आणि हा आपल्या दुःखाला कारणीभूत ठरतो. कुणाच्या वाईट वागण्याने आपलं काही वाईट होत नाही आणि आपण जे पेरलेलं असतं तेच उगवलेलं असतं. आपल्याशी कोण कसे का वागेना, आपण सगळ्यांशी चांगलं वागायचं. इतकं चांगलं वागायचं ना की विश्वासघात करणारा सुद्धा आपल्या जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे. आयुष्याची खरी किंमत काय? आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनामधला संघर्ष करण्याची वेळ आपल्या स्वतःवर येते. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येऊ देत, परिस्थिती येऊ देत, पण घाबरून जायचं नाही आणि तुटायचं नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जिवंत आहोत, म्हणजेच खूप काही अजून शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत. जगणं कुणाचंही असू द्या, ते सोपं तर अजिबात नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला मनाला वाटत असतं. पण सर्वात सुखी माणूस जो असतो तो आपली स्वतःची किंमत स्वतः ठरवत असतो आणि सर्वात दुःखी माणूस आहे तो स्वतःची तुलना इतरांशी करायला लागतो. त्यामुळे त्याला जास्त त्रास होतो. आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कुणीच कधीच बांधायचा नाही, कधीच. आणि अंदाज कुणाला सापडू पण द्यायचा नाही. कारण समोरच्याच्या दोनच गोष्टी समोरचा आपल्यामध्ये शोधत असतो. तो सुद्धा त्याच्या पात्रतेने तो आपल्याला शोधत असतो. ती पात्रता म्हणजे काय? जर समजा एक्झाम्पल आहेत, काहीतरी एक्झाम्पल आहेत, ती शेवटपर्यंत नक्की ऐका. ज्या पात्रतेमुळे तुम्हाला जी नोकरी मिळाली, जे नोकरी काम करतायत त्यांना, आणि ती तुम्हाला मिळाली आहे, पण तीच पात्रता असलेली दुसरी जी व्यक्ती असेल तिला जर ती नोकरी मिळाली नसेल तर स्वतःला म्हणा, खरंच मी खूप नशीबवान आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये एका प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले आणि तीच प्रार्थना इतर लोक भरपूर करतात आणि ते त्यांना मिळत नाही, तर देवाचे सुद्धा उपकार माना. तुम्ही रोज सुरक्षितपणाने जो रस्ता वापरताय आणि तोच रस्ता अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे, त्याच्यासाठी सुद्धा उपकार माना. ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिले, तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत, त्याच मंदिरामध्ये इतर लोक सुद्धा पूजा करायला जातात, तरी त्यांचे विसंवाद असतात, अपेक्षा पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी सुद्धा उपकार माना. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट असाल आणि वापरलेले बेड आणि
तुमच्या बाजूला जे बेडवर असलेली व्यक्ती, तुम्ही बरे होऊन डिस्चार्ज झालात आणि बाजूचा व्यक्ती अजूनसुद्धा त्याच बेडवर अखेरचा जर श्वास घेत असेल, तर असं समजा की खरंच मी उपकार मानतो. ज्या पावसाने तुमच्या शेतामध्ये चांगलं पीक दिलं, त्याच पावसाने दुसऱ्याचं शेत उद्ध्वस्त केलं, तरीसुद्धा उपकार माना. कृतज्ञ राहा, कारण की तुमच्याकडे जे काय आहे ते ईश्वराची कृपा आहे. ती फक्त तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा दाता हा आपला परमेश्वर आहे. म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कायमस्वरूपी कृतज्ञ राहा. पश्चाताप, भूतकाळ बदलू शकत नाही हो. कधीच बदलणार नाही तो. आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही, कितीही तुम्ही काळजी करा. म्हणूनच वर्तमानमध्ये जगा, आनंद शोधा आणि जीवनाचे खरे सुख काय आहे ते सुद्धा आनंदाने शोधा. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून, त्यांचे दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा, आपला कर्तृत्व हे कधी सिद्ध होत नाही ना. ते किती दिवस तुम्ही सांगणार आहात? पण वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच कधी ना कधी संपल्या जातात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते आणि आपला आत्मविश्वास वाढला जातो. त्याचं आपल्याला स्वतः कौतुक करायला पाहिजे की मी या अडचणीतून माघारी लढलो आणि मी पुढे आलो, तर आपला आत्मविश्वास हा द्विगुणित झाला पाहिजे. जगणं काय? जगणं हे एक आईच्या स्वाभिमानासाठी असावं किंवा जिंकणं हे वडिलांच्या कर्तव्यापोटी असावं. का तर ताठ मानाने वडिलांचं आणि आईवडिलांचं नाव हे मोठं होण्यासाठी. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. चांगलं का वागायचं? का तर तुम्ही चांगले आहात म्हणून वागा. समोरची चांगली नाही आहे म्हणून वागू नका, तर तुम्ही चांगले आहात. माफ करायला शिका. माफ का करायचं? कशामुळे करायचं? काय संबंध आहे दुसऱ्यांना माफ करायचं? का तर आपल्याला मनाला शांतता मिळते आणि ही नक्कीच मिळते. कधी कधी दुसऱ्यांचं कसं असतं, आपण म्हणतो की इतरांचे पॉईंट शोधण्यामध्ये म्हणजे इतके मशगूल असतात ना काही काही माणसं, की अख्खं आयुष्य जरी निघून गेलं ना तरी ते विचार फक्त निराशेमध्येच घालवतात. जे दुसऱ्याला मिळाले ते आपल्याला पाहिजे. चांगल्या कर्माची फळं असतात, पण त्या अर्थी तुलनेला अर्थच नसतो. आपण चांगलं काही केलं तर आपल्याला चांगलं मिळतं, असं घडणारं असतं. याचा दुसरा पैलू एक सांगते की आपल्याला इतरांपेक्षा की बेटर काय मिळालेलं आहे, काय आपण इतरांपेक्षा आपल्यामध्ये चांगले गुण आहेत याकडे कधीतरी लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींना व्हॅल्यू करायला शिका. कारण की काहीतरी चांगलं असतंच. कारण घरामधली नाती, जोडीदार, मुलं, आपलं काम, पैसा, मान, सन्मान, प्रदेश, प्रवास, गाडी घोड्या, घरचं चविष्ट अन्न, प्रेमाची जवळची माणसं, चांगले मित्र, मदत करणारी लोकं, असं काही ना काही मूल्यवान आपल्याला आयुष्यामध्ये मिळालेलं असतं. तर त्याचे उपकार मानायला शिका. कधी कधी तर असं वाटतं की आपण तितके लायक सुद्धा नसतो जितकं आपल्याला चांगलं मिळालेलं असतं. कारण की ते कदाचित आपल्या आधीच्या चांगल्या कर्माची फळं असतात. सो व्हॅल्यू व्हॉट यू हॅव गॉट. मिळालेल्या गोष्टीची किंमत. अनेकदा त्या गोष्टी हातातून निसटून गेल्या की आपल्याला काहीही उरत नाही आणि तेव्हा उशीर झालेला असतो, खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे बेसिकवर भागवायचं, पण वेळ येऊ शकते ही परिस्थिती, हा विचार आपल्या डोक्यांमध्ये कायमस्वरूपी ठेवायचा. तुलना आणि निगेटिव्हिटी अजिबात नको. कुणाची तुलना पण नको आणि कुणाचा नकारात्मकता पण नको. कारण की त्या क्षणी ज्या आपण काही आपल्याकडे आहे ना ते मिळाले ते जतन करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी सुद्धा उपकार मानणं गरजेचं आहे. प्रामाणिकपणा ठेवणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या ॲम्बिशन्स ठेवा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या ॲम्बिशन्स ठेवा. काय ॲम्बिशन्स? तर त्या आपली मेहनत ही आपल्याला करणं आहे. प्रामाणिकरित्या ही आपली मेहनत ही आपल्याला करणी आहे.
करावी लागणार आहे. इच्छा असावी किंवा नसावी. पण जे मिळाले ना आपल्याला, त्याची व्हॅल्यू मनात ठेवा आणि ती ठेवूनच नवनवीन योजना आखायला सुरुवात करा. ती स्वप्न दुसऱ्यांच्या तुलना म्हणून नव्हे, तर आपली गरज आहे म्हणून, आपली गरज आहे म्हणूनच आपल्यापर्यंत असावीत. कदाचित हातामध्ये हिरा असतो, पण त्याला पैलू नसल्यामुळे त्याचं महत्त्व कमी होऊन जातं आणि दुसऱ्यांना आपण भाग्यवान वाटत असतो, कारण की आपल्याकडे पण तसा अर्थ नसतो. सो व्हॅल्यू युअर लाईफ, युअर एव्हरीथिंग अँड लाईफ विल ब्लेस यू. कसा वाटला लेख? स्वतःला जसं दिलंय तसं राहा, आनंदी राहा आणि स्वतः कृतज्ञ राहा. उपकार मानायला शिका, की इतरांपेक्षा माझं खूप छान आहे आणि मी जे आहे ते माझ्यासाठीच मी खूप स्पेशल आहे, असं समजून स्वतःला पुढे घडवा. आणि माझा लेख आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून काही वाटलं मला एक सांगायचं आहे, ठीक आहे, नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी, नंतरच्या लेखामध्ये सांगेन. वेळ खूप होतो ना, तुम्हाला पण शेवटपर्यंत ऐकायला कुणाला आवडतं, कुणाला नाही आवडत. तसे आपण मुद्दे पण मांडणं गरजेचं आहे, पण मी चांगल्याच पद्धतीने मुद्दे मांडते असं मला वाटतं. आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.